महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण नेते जर कुठून मिळत असतील तर ते विद्यापीठाच्या निवडणुकांमधून। आणि या ज्या विद्यापीठांच्या निवडणुका किंवा या ज्या सिनेटच्या निवडणुका आहेत या सगळ्याच पक्षांसाठी खूपच महत्त्वाच्या असतात। आणि जर पक्ष तरुणांचा असेल किंवा तरुण कार्यकर्ते आपल्या पक्षात येण्यासाठी अट्टाहास किंवा आटापिटा करणाऱ्या नेत्यांचा असेल तर मात्र या निवडणुकांना खूपच महत्त्व येतं। आणि हेच आपल्याला बघायला मिळतंय मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमुळे। ही निवडणूक होणार होती आधी 10 सप्टेंबरला, पण त्याआधीच या निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या बाबतीत काही मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आणि एक खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे। या घोटाळ्यामुळे नुकसान कोणाचं झालेलं आहे? ठाकरेंचं झालेलं आहे। त्याचा फायदा भाजपला होणार आहे की या दोघांमध्येही काहीशी शांत भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे? याच सगळ्या गोष्टीवरचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचं जे कार्यक्षेत्र आहे ते जर आपल्याला बघायचं झालं तर ते कोणतं आहे? ते आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, पालघर, रायगड हा जो सगळा भाग आहे म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आसपासचा भाग हा मुंबई विद्यापीठाच्या कार्यकक्षेमध्ये किंवा तेवढ्या भागात या विद्यापीठाची कार्यकक्ष आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण नेते गवसण्याचं किंवा तरुण नेत्यांना पुढे आणण्याचं एक व्यासपीठ म्हणून किंवा एक मंच म्हणून या विद्यापीठांच्या निवडणुकांकडे आणि या विद्यापीठांच्या राजकारणाकडे पाहिलं जातं। शिवसेनेकडे तरुणांची खूप मोठी फौज होती। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी किंवा त्यांच्या कार्यशैलीमुळे, त्यांच्या निर्णय प्रक्रियेमुळे खूप मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित झालेले होते। आणि या ज्या सिनेटच्या निवडणुका आहेत या सिनेटच्या निवडणुका अनेक वर्ष लढवत शिवसेनेतून बाहेर पडलेलं एक नेतृत्व म्हणजे राज ठाकरे। त्यांच्या पक्षाने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो काही त्यांचा कार्यक्रम आहे किंवा त्यांचा जो कॅनव्हास आहे त्यावरती विद्यार्थ्यांच्या किंवा तरुणांच्या या सगळ्या गुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठाच्या निवडणुकांकडे खूपच गांभीर्यानं पाहिलं। गेल्या वर्षी त्यांचा पराभव झाला। तो पराभव दणदणीत होता, कारण आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या युवा सेनेनं सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकलेल्या होत्या। आणि या वेळेला देखील अशाच पद्धतीचा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला किंवा शिवसेनेच्या तरुणांच्या विंगला एक खूप जोरदार दणका बसलेला आहे। याचं कारण असं आहे की यासाठीची जी काय मतदारांची नोंदणी केली होती त्यामध्ये 756 असे मतदार होते की ज्यांची नोंदणी जी आहे ती दुबार झालेली आहे। आधार कार्ड, त्याचप्रमाणे राहण्याचा पत्ता किंवा शिक्षणाचा जो काही प्रवर्ग आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तपशिलामध्ये काहीशी गल्लत झालेली होती। याबद्दल आशिष शेलार यांनी जोरदार आक्षेप घेतला होता। आशिष शेलार आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलं भाजपचं हे नेतृत्व आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये मराठा म्हणून त्यांचं नाव काही वेळेला घेतलं जात होतं, ते काही काळाने मागेही पडलंय। आता याच आशिष शेलार यांनी या सगळ्या निवडणुकांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एक समिती नेमली गेली। डॉक्टर माळी यांच्या RC माळी यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली आणि या समितीने जो काही अहवाल दिलेला आहे हा अहवाल काल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे म्हणजे रवींद्र कुलकर्णींकडे तो सुपूर्द करण्यात आलेला आहे। त्यानुसार आता असं ठरलेलं आहे की ही नव्याने नोंदणी करायची, म्हणजे 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या 1 महिन्याच्या काळामध्ये या मतदारांची पुन्हा नव्याने नोंदणी होणार आहे। आता ही जर नव्याने नोंदणी झाली तर ती कोणाच्या पथ्यावर पडणार? कारण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेना होती, कोणाची? ठाकरेंची। भाजप तर होतीच, पण भाजपकडे या सगळ्या निवडणुकीची सूत्र प्रामुख्याने कोणाकडे होती तर ती चंद्रकांत दादा पाटलांकडे होती। चंद्रकांत दादा पाटील यांनी या निवडणुकांकडे जितकं गांभीर्यानं पाहायला हवं तितकं पाहिलं नाही, कारण तो त्यांचा स्वभाव आहे, ते कोणत्याच गोष्टींकडे बघायला हवं तितकं गांभीर्याने बघत नाहीत, मग तो स्वतःचा मतदारसंघ असू द्या किंवा त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ असू द्या। तर या चंद्रकांत पाटलांनी लक्ष दिलं नसल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचका झाल्याची तक्रार आणि टपका
भाजपमधल्याच काही आमदारांनी आणि नेत्यांनी ठेवलेला आहे। तो भाग दुसरा। पण या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे की जिचे सचिव किरण साळी आहेत, जिचे नेते श्रीकांत शिंदे आहेत, या सगळ्या मंडळींनी या निवडणुकीमध्ये उडी घेतली नव्हती। आता झालंय असं की याची जर पुन्हा नोंदणी करण्याची वेळ आली तर ती नोंदणी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो गट किंवा यांची जी शिवसेना आहे तिच्या पथ्यावर पडणार आहे। कारण या भाजपबरोबर त्यांची असलेली युती, या युतीमध्ये हे दोन्ही मोठे नेते किंवा हे दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये उतरतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटाची कोंडी केली जाईल असं चित्र आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या वकुबाप्रमाणे आणि आपल्या रणनीतीप्रमाणे मतदारांची नोंदणी केलेली आहे। त्यांचे नेते अमित राज ठाकरे हे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सजग असतात, कारण त्यांना माहिती आहे आपल्या वडिलांचा आदर्श त्यांनी आपल्या समोर ठेवत या निवडणुकींकडे पाहिलेले आहे। आता या गोष्टी पुढच्या महिन्याभरात कशा नोंदवल्या जातात, मतदारांना कसं संपर्क केलं जातं, हा एक भाग झाला। पण इथे प्रश्न असा आहे की 90,224 मतदार जे आहेत ते पात्र झालेले आहेत किंवा ते योग्य मतदार म्हणून त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। मग या 90,224 लोकांची पुन्हा नव्यानं नोंदणी करणं हे एक खूपच जिकिरीचं काम होणार आहे आणि त्यामुळे या सिनेट निवडणुका आधीच लांबणीवर पडल्या आहेत, त्या आणखी लांबणीवर पडण्याचे साफ संकेत मिळत आहेत। आणि त्यामुळे काल जी व्यवस्थापन समितीची बैठक झाली मुंबई विद्यापीठाच्या, त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की ही नव्याने नोंदणी करायची आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरं जायचं। आता या निर्णयाच्या बाबतीत एक जे सागर देवरे नावाचे ग्रस्त आहेत ते आता उच्च न्यायालयात जाणार आहेत आणि त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा मुहूर्त सुद्धा आजचाच म्हणजे गुरुवारचा काढलाय। आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मुंबई विद्यापीठाने न्यायालयामध्ये असं सांगितलं होतं की जे मतदार योग्य असतील आणि जे पात्र असतील त्या मतदारांसहित निवडणुका घेतल्या जातील असं विद्यापीठाने सांगितलं होतं। मग आता नव्याने नोंदणी का केली जाते असा सागर देवरे यांचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे जर समजा आपण घेतलेल्या किंवा आपण जे लिहून दिलेलं आहे न्यायालयामध्ये, आपण जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे न्यायालयामध्ये, त्याच्यापेक्षा वेगळं जर काही विद्यापीठाला करायचं आहे तर त्यामध्ये त्यांचा हेतू नेमका काय आहे, तो राजकीय आहे का, तो एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू असताना त्यांच्या शिवसेनेच्या तरुण विंगला किंवा त्यांच्या युवा विंगला, त्यांच्या युवा सेनेला ऊर्जा देण्यासाठी हा सगळा घाट घातला गेला आहे का? भाजप आणि शिंदे हे मिळून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी रचलेलं हे कुभांड आहे का? याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण येणार आता उच्च न्यायालयामध्ये सागर देवरे गेल्यानंतर न्यायालय त्यावर काय टिप्पणी करतं आणि या सिनेटच्या निवडणुका आधीच लांबल्या आहेत, त्या आता नेमक्या कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याचं कारण सांगतो मी आपल्याला। याचं कारण असं आहे की या निवडणुका जर समजा ठाकरेंनी गेल्या वेळेसारख्या एकहाती जिंकल्या तर जनमताचा कौल ठाकरेंच्या बाजूने असा प्रपोगंडा किंवा अशी आवई उठवायला ठाकरे सज्ज असतील। आणि जर समजा भाजप आणि शिंदे यांचा विजय झाला तर मग राज्यातल्या इतर ज्या निवडणुका आहेत त्यांचा संपूर्ण कल बदलण्यामध्ये भाजप 2 पावलं पुढे जाईल, शिंदे त्याहीपेक्षा 2 पावलं पुढे जातील, असंही एक राजकीय वर्तुळामध्ये आणि विद्यार्थी वर्गामध्ये बोललं जात आहे। पण या मुंबई सिनेटच्या ज्या निवडणुका आहेत त्या नक्की कधी होणार याच्याकडे आता विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय आणि राजकीय पक्षांचंही लक्ष लागलंय। कारण राज्यामध्ये त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका देखील आहेत। या निवडणुकांचा होरा किंवा या निवडणुकांचा कल जो काय असेल तो या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांवरून स्पष्ट होणार आहे। कारण मुंबई विद्यापीठाची कार्यकक्षा मी आधीच आपल्याला सांगितली आहे, मुंबईसह आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचा हा सगळा पसारा पसरलेला आहे। आणि त्यामुळे या सिनेटच्या निवडणुका कधी होणार, आत्ता
आशिष शेलार यांनी मागणी केलेली आहे की एकाच खात्यातून या मतदारांची नोंदणी फी गेलेली आहे, एकाच खात्यातून या संदर्भातले मेल गेलेले आहेत, ते खातं कोणाचं आहे, कुठल्या कंत्राटदाराचं आणि ठेकेदाराचं आहे, त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ही एक आशिष शेलार यांनी केलेली आहे. आणि ही मागणी जर त्यांची मान्य झाली आणि पोलिसांनी कारवाई केली तर या निवडणुकीला एक वेगळं वळण आणि वेगळा रंग येऊ शकेल. आतापर्यंत तर भाजपने बाजी मारलेली आहे, आशिष शेलार यांची सरशी झालेली आहे, पण ठाकरेंची सरशी होण्यासाठी आणखी किती काळ त्यांना वाट पाहावं लागणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे. आपल्याला काय वाटतं, या सिनेटच्या निवडणुका हा महाराष्ट्रातल्या राजकीय लढाईचा चेहरा मोहरा किंवा कल सांगणारी ही लढत असेल किंवा कल सांगणारे हे निकाल असतील असं आपल्याला वाटतं का? तरुण नेते ज्या निवडणुकांमधून येतात त्याच निवडणुकांची कोंडी करण्याची राजकीय रणनीती कुणीतरी आखली आहे का? आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये कमेंट्स करा आणि कळवा. आपल्याला जे वाटतं ते आपण कळवल्यानंतर त्यावरचा पुढचा व्हिडिओ आपण करणार आहोत. पण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कळवा, तो लाईक करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.